किल्ले रायगडावरती छावा दाखल झालेला आहे। विकी कौशल रायगडावर पोहोचलाय। शिवजयंतीच्या निमित्तानं विकी कौशल हा रायगडावर दाखल झाला। छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय। तर सहकलाकार संतोष जुवेकर हे सुद्धा रायगडावर दाखल झाले। त्या दरम्यानची किल्ले रायगडावरची दृश्य आपण पाहतोय। शिवजयंती निमित्त विकी कौशल आता रायगडावर दाखल झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्या दरम्यानची दृश्य आहे। लहान लहान मुलांनी सुद्धा यावेळेस विकी कौशलला भेटण्यासाठी गर्दी केलेली होती। पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी विकी कौशल रायगडावर दाखल झाला असल्याचं आपण पाहतोय। Thank you so much, guys. चला. 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 सध्या आपण पाहू शकतो या ठिकाणी किल्ले रायगडावरती विकी कौशल दाखल झालेला आहे आणि त्या दरम्यानचेच ही खरं तर आपण दृश्य सुद्धा पाहतोय। या दरम्यान जर आपण बघितलं तर विकी कौशलने या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिवभक्तांसोबत संवादही साधलेला आहे। इनकी जयंती की सबको बहुत बहुत इधर छत्रपति शिवाजी महाराज इनकी जयंती की सबको बहुत बहुत शुभकामनाएं। पहली बार रायगढ़ आने का मौका मिला है और मैं अपने आप को बहुत ही भाग्यशाली मानता हूं कि यहाँ पे आकर इतने अच्छे दर्शन मिलने का मौका मिला। थैंक यू ताई फॉर मेकिंग इट पॉसिबल फॉर ऑल ऑफ अस। और दिनेश विजन सर, लक्ष्मण सर, थैंक यू। मुझे ये मौका मिला कि मैं छत्रपति संभाजी महाराज जी की भूमिका निभा पाऊँ। ये आई थिंक बहुत बहुत सौभाग्य है मेरा बहुत बड़ा कि ऐसा मौका मुझे मिला और लोगों का जितना प्यार मिल रहा है वो बहुत हमें अच्छा लग रहा है। बट आज जो भी है सब कुछ है छत्रपति शिवाजी महाराज जी की वजह से है, तो उनकी जयंती की सबको शुभकामनाएं। छत्रपति